शहरातील श्रीनगर येथील पुलाखाली गटारीचे पाणी साचत असून रस्त्याला जणू नाल्याचं स्वरूप आलं आहे। आमच्या KMM मराठीच्या प्रतिनिधींनी सदर ठिकाणी भेट दिली असता अवैज्ञानिक रीतीने गटार बांधण्यात आल्याने दरवर्षी ही समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले। गटार जमिनीच्या वर बांधून त्याचे सांडपाणी पुलाखालील रस्त्यावर सोडण्यात आलं आहे। यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते। विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना नाकी नऊ येत आहेत। वाहनांमुळे पाणी आणि चिखल अंगावर उडत असल्याने पादचारी वैतागले असल्याचे स्थानिक नागरिक झाकीर हुदली यांनी KMM मराठीशी बोलताना सांगितले। अभी ये पानी का बहुत प्रॉब्लम आ रहा है। अभी ये इतना तकलीफ हो रहा है हमारे को पानी का, ये पूरा चिक्कड़ हो गया है और आने जाने के लिए बहुत तकलीफ हो रहा है। तो इसके बारे में कुछ सोच रहे नहीं, कोई भी अभी इसके ऊपर ऑब्जेक्शन नहीं कर रहे। और इधर ये गटर भी ऊपर से उधर से आ रहा है, ऊपर का पानी पूरा नीचे आके पड़ रहा है और ये पूरा पानी जमा हो गया, फिर ऐसी ये परिस्थिति हो रही है। तो इसके बारे में हमारा क्या करने का, ये गवर्नमेंट कुछ सोच रही नहीं इसके बारे में। इसके बारे में आप सोचे तो कुछ चल जाएगा, और वो सोचने के लिए कुछ आगे इधर ये करना, एक्शन लेना मांगता है कि पानी कैसा आ रहा है। ये पूरा पानी भर गया है इधर अब, और ये पिछले बरसात जब से चालू है तब से जरा भी बरसात आया तो चालू हो रहा है पानी। तो इसके बारे में आप जरा इसके ऊपर एक्शन लो। नमस्कार, आपण आता आहोत श्रीनगर जवळ। आणखी जो हायवेवरून हायवे जातो या नगराच्या जवळून, त्या नगराच्या जवळ एक ओव्हरब्रिज आहे। त्याच्या खाली खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचतं। एक तर इथल्या लोकांना ये जा करण्यासाठी खूप मोठी समस्या होते। वाहनांना सुद्धा मोठी कसरत करावी लागते आहे। पूर्णपणे अवैज्ञानिकरित्या येथे जे गटर बांधण्यात आलेले आहे त्याच्यामुळे ही समस्या नेहमीच्या पावसात इथे उद्भवते असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। आणि या समस्येकडे सर्वच स्तरातून दुर्लक्ष केलं जाते अशी या इथल्या लोकांची तक्रार आहे। खरं तर गटर पूर्णपणे जमिनीच्या आत असणं गरजेचं असताना सुद्धा येथील जे गटर आहे ते जमिनीच्या वर आहे आणि ते पूर्ण पाणी रस्त्यावरती येतं आणि त्यामुळे ही समस्या उद्भवते। काही भागात या ठिकाणी काही भागात चिखलही निर्माण झालेला आहे आणि चिखलामुळे विद्यार्थ्यांना किंवा पादचाऱ्यांना पायी प्रवास करणं सुद्धा खूप मेहनतीचं आणि कसरतीचं बनलेलं आहे। ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक आणि प्रवासी करत आहेत। कॅमेरामन विनोद पोलकारसह चेतन लक्केविलकर, KMM न्यूज, बेळगाव। मोठ्या पावसात पुलाखालील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जाऊन शिवबसवनगरातून शहरात होणारी वाहतूक बंद होते। त्यामुळे प्रवाशांना सुमारे 4 ते 5 किलोमीटरचा फेरफटका मारावा लागतो असे श्रीनगरमधील रहिवाशांनी सांगितले। महानगरपालिकेला वारंवार या समस्येची माहिती देऊन सुद्धा लक्ष दिलं जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे। चेतन लक्केविलकर, KMM मराठी, बेळगाव।